इलेक्शनची पूर्वतयारीची बैठक आहे. मुदखेड, अर्धापूर आणि भोकर विधानसभा मतदारसंघातील तिन्ही ब्लॉकच्या लोकांना निमंत्रित करण्यात आलं होतं. निवडणुकीची पूर्वतयारी संदर्भामध्ये सूचना ज्या पक्षाने दिलेल्या आहेत, बूथ सांभाळण्यापासून ते तालुका स्तरावर मतदार यादीपासून ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदारी संदर्भामध्ये सगळ्यांची विचारविमर्श करून चर्चा करणार. प्रकाश आंबेडकर यांची 26 तारखेपासून आरक्षण बचावासाठी रॅली निघणार आहे ओबीसी आणि मनोज जरांगे यांची भूमिका त्यांना पटणारी वाटत नाहीये. मला काही त्यांच्याबद्दल वक्तव्य करायचं नाही. ते एका राजकीय पक्षाचे मान्यवर दोन्हीही एकतर समाजाचं काम करतायत, त्यांच्याबरोबर मी मदतीला आहेच जरांगे पाटलांच्या. राहिला प्रश्न प्रकाश आंबेडकरांचा, ते एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांची भूमिका आहे. पण म्हटलं आरक्षणाविषयी कोणाला चिंता, म्हणजे सामाजिक आरक्षण जे देण्यात आलं, जे आंबेडकर जे बोलत आहेत, पण संविधानाने आरक्षण जे दिलं असेल ते कोणी काढून घेऊ शकत नाही. शरद पवार हे सर्वात जास्त फसवलेले आहेत, ते शकुनी मामा आहेत असं बबनराव लोणीकर यांनी वाटते. शरद पवारांची भूमिका मराठा आरक्षणाबाबतची काय वाटते तुम्हाला? मला काही पवार साहेबांचं बोलायचं नाही. नाव कशावर पुढे येतात, काय पुरावे आहेत, कोणी दिलेत, असं कोणी काहीतरी अफवा करायची आणि लोकांना गैरसमज निर्माण करून घ्यायचा, मला वाटतं हे चुकीचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.